बद्दलही तुम्ही काही बोलता. ज्या संजय राऊतला स्वतःला नगरसेवक म्हणून निवडून येता येत नाही. म्हणजे राऊतांच्या विषयावरती बोलणं म्हणजे आता असं आहे, की आंबा बघून द्राक्ष खाण्यासारखं आहे. त्यामुळे आज 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून सगळ्यात लक्षवेधी ठरलेली पश्चिम बंगालची निवडणूक. या विधानसभा मध्ये भारतीय जनता पार्टीने इतिहासात पहिल्यांदा मोठी झेप घेतली असून सत्ता स्थापनेकडे भारतीय जनता पार्टीची आगेकूच होत आहे. सर काय सांगाल? इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची पश्चिम बंगालमध्ये सत्ता येते. अत्यंत आनंद आहे. 2 वाजले आहेत. त्यामुळे जवळ-जवळ निकालाचे कल फार स्पष्ट झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीचं सरकार पश्चिम बंगाल, आसाम, पांडिचेरीमध्ये येतंय. केरळ आणि तामिळनाडूमध्ये देखील पर्सेंटेज ऑफ वोट आमचं वाढलंय. त्याच्यामुळे हा कार्यकर्त्यांचा विजय आहे. माननीय देशाचे पंतप्रधान, प्रभावी नेतृत्व नरेंद्र मोदीजींच्या चेहऱ्याचा विजय आहे. त्यांच्यावरती असलेल्या विश्वासाचा विजय आहे. त्याचबरोबर देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींची रणनीती, चाणक्य नीती, ज्या पद्धतीमध्ये कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केला जातो, त्याचा हा विजय आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नबीन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने जी घोडदौड केली, त्याचा विजय आहे. कार्यकर्त्यांचा ज्यांनी 30-30 वर्ष संघर्ष करून स्वतःचं बलिदान दिलं, पण पक्ष टिकवून ठेवला, त्या कार्यकर्त्यांना नतमस्तक होऊन सलाम करतो, हा त्यांचा विजय आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय व श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांचं बलिदान देऊन ज्यांनी हा पक्ष स्थापन केला, हा त्यांना मी स्मरून हा विजय त्यांना समर्पित करतो. त्यामुळे अत्यंत खुशीचा माहोल आहे आणि अशा पद्धतीमध्ये पश्चिम बंगालमध्ये कधी भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार येईल असं कोणी विचार केलं नव्हतं. ते करून दाखवण्याचं काम माननीय अमित शहाजींनी आणि मोदीजींनी केलं. त्यासाठी मी त्यांना अ, फार-फार मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि नतमस्तक होऊन नमस्कार करतो. संजय राऊतांनी असा आरोप केलाय, की हा विजय मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला तिथले 90 लाख मतं हे वगळावं लागले. कोणाबद्दलही तुम्ही काही बोलता. ज्या संजय राऊतला स्वतःला नगरसेवक म्हणून निवडून येता येत नाही. निवडणुकीची रणनीती माहीत नाही. एकनाथ शिंदे नसते तर स्वतः निवडून आले असते. तर त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काय बोलायचं? म्हणजे राऊतांच्या विषयावरती बोलणं म्हणजे आता असं आहे, की आंबा बघून द्राक्ष खाण्यासारखं आहे. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यात मला काही स्वारस्य नाही. प्रियंका गांधी, राहुल गांधी यांनी सुद्धा आरोप केले होते. निवडणूक आयोगावर आरोप केले, भारतीय जनता पार्टीवर आरोप केले, की भारतीय जनता पार्टीने पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पाडत. मग दूध का दूध, पाणी का पाणी. पश्चिम बंगालमध्ये ज्या काँग्रेस पक्षाची एकही सीट आली नाही. तामिळनाडूमध्ये एकही सीट आली नाही. आसाममध्ये आता 20, 22, 25 सीटांवरती जे थांबले. केरळामध्ये यू-डी-एफमुळे त्यांचा विजय होताना दिसतोय. अशा काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टीवरती मला वाटतं बोलणं अयोग्य आहे. जे नेते सभागृह चालू असताना विदेशात जातात, जे नेते कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, जे नेते कार्यकर्ते किंवा नेते भेटायला गेल्यावर स्वतःच्या डॉगीची बिस्किट खायला घालतात, त्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना शिकवावं. ह्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असू शकत नाही. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे कुटुंब प्रमुख म्हणून काम करतात. कुटुंब प्रमुख म्हणून ते ज्या कार्यकर्त्यांवरती प्रेम करतात, कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जाण्याचं काम करतात. आज भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असा आहे, की ज्याचा भूतप्रमुख देखील राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा अध्यक्ष होऊ शकतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची संघटन कौशल्य, नेतृत्वाचा विकास, नेतृत्वाचं कुटुंब प्रमुख म्हणून घेणारी जिम्मेदारी, कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम, कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम, विकासाचं काम, विकासाची राजनीती, देशाचा विकास, देशाचा इतिहास हा संपूर्ण बदलण्याचं काम ज्या पद्धतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं गेलं. आमच्या थोर पुरुषांचं, थोर महात्म्या पुरुषांना नतमस्तक होऊन त्यांच्या केलेल्या इतिहासाला एक वेगळ्या प्रकारे जनतेसमोर ठेवण्याचं काम केलं गेलं. आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रस्ते विकास, मेट्रो विकास, आर्थिक विकास, तुमचा वैद्यकीय विकास या सर्व गोष्टीमध्ये ज्या पद्धतीत काम केलं गेलं, त्यामुळे जनता आज भारतीय जनता पार्टीच्या मागे आहे. मला वाटतं, की भारतीय जनता पार्टी ही खरी जनतेतली पार्टी आहे. जनतेवर प्रेम करणारी पार्टी आणि जनतेच्या प्रेमातून आज जनतेचं जे प्रेम आहे, ते मतदानातून आपल्याला दिसतंय. ते मला वाटतं, की प्रियांकाजी आणि राहुलजींनी या बाबतीतला अभ्यास केला पाहिजे आणि जर त्यांना वेळ असेल, तर रामभाऊ माळगीमध्ये येऊन एक दिवस प्रशिक्षण देखील घेतलं पाहिजे. सुवेंद्र अधिकारी आणि ममता बॅनर्जींचा मोठा संघर्ष राहिलेला आहे. या संघर्षामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं हत्या पण करण्यात आल्या. मात्र तरी सुवेंद्र अधिकारी हे ठामपणे भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्या बाजूने ठाम राहिले आणि टक्कर देत राहिले. त्यांच्याबद्दल काय सांगाल? शुभेंदू अधिकारी एक चांगला तळातला काम करणारा कार्यकर्ता नेता आहे. त्यामुळे जे संघर्ष त्या काळात ममता दीदी बरोबर असताना देखील त्यांनी ते केले. तर तळागाळाची जो संघर्ष होता तो शुभेंदू अधिकारी करत होते. त्यानंतर त्यांना लक्षात आलं, की ज्या पद्धतीमध्ये ममता दीदी काम करतायत, हा पश्चिम बंगालला भारतापासून वेगळा करण्याचा तिचा
तिचा डाव चाललाय म्हणून ते त्यातून बाहेर पडले. त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर ते आले. एक चांगलं कणखर नेतृत्व, हिंदुत्ववादी नेतृत्व, ज्यांनी पुन्हा एकदा पश्चिम बंगालला एक दिशा देण्यासाठी माननीय अमितजी शहा यांच्या नेतृत्वात काम करण्याचा प्रयत्न केला. आमचे बन्सलजी तिथे सातत्याने 9 महिने तिथे होते. आमचे संघटन मंत्री तिथे होते. अनेक नेते तिथे जाऊन काम करत होते. आमचे विनोद तावडेजी तिथे जात होते. सातत्याने काम करून जनतेचे प्रश्न, जनतेचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम या सर्व मंडळींनी केलं. त्यामुळे हा विजय हा निश्चितपणे त्या कार्यकर्त्यांचा, त्या ज्या नेत्यांचा, ज्यांनी पश्चिम बंगालमध्ये सातत्याने संघर्ष करून काम केला त्याचं आहे. आणि ज्यांचं बलिदान केलं त्यांना मी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन करतो. हे होते आमदार प्रसाद लाड. भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा हा विजय असं मत त्यांनी व्यक्त केलंय. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.